Hello dear students, in today's video we are going to start another concept, that is electronic configuration. Students, in the previous video we have seen that the distribution of electrons occur in specific orbit inside the atom. Atom मध्ये असणारे subatomic particles आपण बघितले, protons, neutrons and electrons. Of these, protons and neutrons are present in the nucleus of the atom and the electrons revolve in the specific orbit around the nucleus. त्या ऑर्बिटनाच आपण शेल असं म्हणतो. आता हे जे स्पेसिफिक ऑर्बिट आहेत त्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स जे असतात त्यांचा नंबर हा स्पेसिफिक असतो. फर्स्ट शेल किंवा फर्स्ट ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होतात. आपण 2n² हा फॉर्म्युला यूज केला होता अँड यूजिंग दॅट फॉर्म्युला वी हॅव डिड्यूस्ड द अमाउंट ऑफ और द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच कॅन अकोमोडेट इन ईच शेल. सो द फर्स्ट शेल that is the K shell. K shell is having maximum electron holding capacity, that is 2. Then the L shell comes 8. M shell is the third shell which accommodates 18 electrons, and then the last shell is N shell which accommodates 32 electrons within it. हे आपण 2n² हा फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड आउट केलेलं होतं, बरोबर. आता हेच जे आहेत डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन द शेल त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे जे आहे याच्यामध्ये आपण काय बघितलं की त्या प्रत्येक शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होतात. याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स ह्या प्रत्येक शेलमध्ये मावत नाहीत. आता जेव्हा आपल्याला स्पेसिफिक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले असतात ॲटमचे, सो त्या इलेक्ट्रॉन्सना ह्या शेल्समध्ये कशा पद्धतीनं अरेंज करायचं ते आज आपण बघणार आहोत. याच्यात तुम्हाला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन विचारलं जातं, डायग्रॅम दिली जाते त्याच्यावरून कॉन्फिगरेशन विचारलं जातं. सो आपण सगळ्या प्रकारचे जे व्हरायटीज आहेत क्वेश्चनचे ते सगळे आपण आज डिस्कस करणार आहोत. हा जो मेन फॅक्टर आहे, हा मेन पार्ट तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आलेला असणार. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं 2, 8, 18, 32 हे डोक्यातच ठेवायचं. ते आलं की मग आजचं जे कॉन्फिगरेशन आपण शिकणार आहोत ते तुम्हाला इझी जाईल. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिल्यांदा आपण बघू व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डेफिनिशन काय सांगणार? इट इज द शेल वाईज किंवा त्यालाच ऑर्बिट वाईज म्हटलं तरी चालेल, कारण शेल आणि ऑर्बिट हे दोन्ही सिमिलर मिनिंग असणारे वर्ड आहेत. शेल वाईज डिस्ट्रीब्युशन of the electrons. Okay, so it is called as electronic configuration. 1 मार्क्ससाठी डेफिनिशन झाली. आता काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार आहोत आणि यूजिंग दोज एक्झाम्पल्स हे कॉन्फिगरेशन कशा पद्धतीनं लिहायचं. आता हे एक्झाम्पल सांगताना आपण नुसते एक्झाम्पल्स न बघता काय बघूयात, त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर, मास नंबर हे देखील आपण आधीच्या लेक्चरमध्ये शिकलो आहे. सो तो पार्ट देखील थोडासा आपण बोलता बोलता रिवाईज करूयात, ठीक आहे, कारण हे सगळे पार्ट्स जे आहेत ते एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. सो आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीनं एक्सप्लेन करायचं किंवा आपण एक्सप्रेस कसं करायचं ते बघूयात. त्यासाठी मी फर्स्ट एक्झाम्पल घेते हायड्रोजन या ॲटमचं. हायड्रोजनचा जो सिम्बॉल आहे H. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? जे नॉर्मल आपले रेग्युलर ॲटम्स असतात ना, सो त्यांचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला ॲटलिस्ट माहिती असणं गरजेचं आहे. सगळीकडे तुम्हाला आता ते प्रत्येक वर्षी म्हणजे आता तुम्ही 8th पासून जे स्टार्ट केलं आहे ते अगदी 11, 12ला जाईपर्यंत हेच सगळं तुम्ही रिपीट शिकणार आहात. सो हायड्रोजन जो आहे तो फर्स्ट ॲटम आहे आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये असणार. आता पिरियॉडिक टेबल म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स जे आहेत त्यांची अरेंजमेंट केलेली असते असे एक टेबल आहे. ते आपण 10thमध्ये शिकतोय. So first element is hydrogen and this hydrogen is having atomic number 1. आणि जसं की आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये शिकलो की हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन्स हे नसतात, न्यूट्रॉन्स आर ॲबसेंट इन हायड्रोजन. सो त्याचा ॲटॉमिक मास देखील 1 आहे. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और प्रोटॉन्स. What is atomic mass?
प्रोटॉनचा नंबर प्लस न्यूट्रॉनचा नंबर. सो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर ज्याला आपण काय म्हणतो, कोणत्या लेटरनं डिनोट करतो ॲटॉमिक नंबर, झेड. सो ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1 अँड ॲटॉमिक मास ज्याला आपण ए ह्या लेटरनं डिनोट करतो ते देखील 1 आहे. ओके, आता हा 1 इलेक्ट्रॉन आपल्याला एकाच ऑर्बिटमध्ये डिस्ट्रीब्युशन त्याचं दाखवायचं आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन जेव्हा आपल्याला डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट करायचं असेल तेव्हा कसं पद्धतीनं करायचं बघा. कोणत्याही एलिमेंटचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवताना कॉन्फिगरेशनचं सेंटरला त्याचं सिम्बॉल लिहायचा. सो हायड्रोजनचं सिम्बॉल H, त्याच्या भोवतीनं मी असं सर्कल दाखवलं. दिस इज द फर्स्ट शेल. फर्स्ट शेल दॅट इज K शेल ज्याला म्हणतो आपण. अँड द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ दिस फर्स्ट शेल इज 2 इलेक्ट्रॉन्स. सो आता इथं तर 1 इलेक्ट्रॉन आहे. सो हे सगळ्या जो फर्स्ट इलेक्ट्रॉन आहे तो या फर्स्ट शेलमध्ये आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन दाखवूया. आणि हे झालं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन. आणि वर्डमध्ये जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार, H त्याच्या पुढे डॅश करायची 1. एकच इलेक्ट्रॉन आहे सो आपण डिरेक्टली 1 असं लिहू शकतो. आता दुसरं एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल हेलियमचं घेऊ आपण. चला, नेक्स्ट इलेमेंट जो आहे तो आहे हेलियम, हायड्रोजन नंतरचा. त्याचं सिम्बॉल आहे He. त्याचं ॲटॉमिक नंबर आहे, आता मी डायरेक्ट झेड लिहिते. ओके, ॲटॉमिक नंबर आहे 2, म्हणजेच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती, 2. प्रोटॉन्स किती, 2. प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स इक्वल असतात. आणि त्याचं ॲटॉमिक मास मात्र आहे 4. एक ट्रिक सांगू तुम्हाला, याच्यात नॉर्मली जेव्हा आपण ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर तुम्हाला विचारले जातात लक्षात राहत नाहीत आपल्याला. ॲटॉमिक नंबर एक वेळ आपण पाठ करू, त्याचीसुद्धा एक ट्रिक आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन ती. बघा ॲटॉमिक नंबर 1 2 3 4 असं जसं वाढत जाईल त्या पद्धतीनं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे इन्क्रीज होतात. ठीक आहे, तुम्हाला जसं माहिती आहे की ॲटॉमिक मास म्हणजे प्रोटॉनचा नंबर प्लस न्यूट्रॉनचा नंबर असतो. ओके, मग आता ह्याच्यात ॲटॉमिक नंबर 2 आहे म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स 2 झाले. नॉर्मली काय असतं माहिती आहे स्टुडंट्स, ॲटॉमिक नंबरच्या डबल असतो ॲटॉमिक मास. सगळ्याच एलिमेंट्सच्या बाबतीत हे लागू पडत नाही. जसं की सोडियम घ्या, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे बट त्याचं मास हे मात्र त्याच्या डबल नाही, 22 हे डबल आहे पण सोडियमचं मास 23 आहे. सो काही एलिमेंट्सचा अपवाद सोडला तर इन जनरल मी तुम्हाला सांगते एक छोटीशी ट्रिक की जर तुम्हाला आठवत नसेल तर ॲटॉमिक नंबरच्या डबल हे ॲटॉमिक मास असतं. आता आपल्याला इथे ॲटॉमिक मासची गरज नाही आहे, आपण जस्ट ह्याच्या पुढे ॲटॉमिक नंबर्सच कन्सिडर करूयात. पण ही लक्षात ठेवा ट्रिक. ओके, ॲटॉमिक नंबरच्या डबल ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास आहे ह्याचं 4, 2चं डबल 4 झालं. आता हे 2 इलेक्ट्रॉन्स मी परत ह्या पद्धतीनं जर डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन थ्रू मला दाखवायचं झालं तर मी कसं दाखवणार, सिम्बॉल त्याच्या भोवतीनं सर्कल. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो फर्स्ट शेलमध्ये हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होऊ शकतात का, शकतात का. फर्स्ट शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 2 आहे. सो याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो ते इझिली अकोमोडेट होऊ शकतात इन द फर्स्ट शेल. सो हे इलेक्ट्रॉन्स मी या पद्धतीनं दाखवते. आता तुम्ही म्हणाल असंच दाखवायचे आहेत का इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला एक माहिती असेल की इलेक्ट्रॉन्स जे असतात ते कंटिन्युअसली मूव्हिंग असतात इन दिस ऑर्बिट्स. त्यांची एक जागा अशी स्पेसिफिक नसते. सो ते मूव्हिंग असल्यामुळं ते इलेक्ट्रॉन्स तुम्ही कुठेही दाखवू शकता, दॅट डझंट मॅटर. पण ही डायग्रॅम जी आहे, डायग्रॅम आपली जनरली दिसायला चांगली दिसली पाहिजे ना, प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे आपल्या डायग्रॅममध्ये. आणि त्यासाठी म्हणून नॉर्मली इलेक्ट्रॉन्स जे दाखवतात, आता हे 2 आहेत, मी ह्या पद्धतीनं दाखवले. जो मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन्स 4 5 6 इलेक्ट्रॉन्स जेव्हा असतात तर ते कशा पद्धतीनं दाखवायचं ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूयात. जस्ट आपली डायग्रॅम प्रॉपरली
दिसण्यासाठी, प्रेझेंटेशन चांगलं होण्यासाठी म्हणून दाखवायचे. नाहीतर इलेक्ट्रॉन्स हे कसेही फिरत असतात, काउंट करायला पण इझी जातं आपल्याला त्यामुळे. आता बघूयात आपलं नेक्स्ट एक्झाम्पल. सपोज मी घेतला कार्बन घेऊयात. कार्बन सिम्बॉल आहे 4 आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ॲटॉमिक नंबर 6 इथे म्हणूयात आपण. याचं कॉन्फिगरेशन हेलियमचं कसं लिहिणार? H लिहायचा आणि त्याच्या पुढे 2 लिहायचा. कार्बनकडे ॲटॉमिक नंबर 6 आहे, मीन्स त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स 6 आहेत. आता ह्या 6 इलेक्ट्रॉन्सना शेलमध्ये डिस्ट्रीब्यूट कसं करायचं? फर्स्ट शेल विल बी हॅविंग 2 इलेक्ट्रॉन्स. आता उरले किती? उरलेले 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते आपण नेक्स्ट शेलमध्ये लिहायचे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे कार्बनचं, ते कसं होईल बघा. सिम्बॉल, त्याच्या भोवतीनं सर्कल, फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिटमध्ये उरलेले 4 इलेक्ट्रॉन्स. मी ते असे दाखवते. झाले 2 आणि 4, टोटल 6 इलेक्ट्रॉन्स झाले. सो कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन विल बी 2, 4. डायग्रॅम अशी दाखवता येईल किंवा अशी डायग्रॅम देतील तुम्हाला आणि त्याच्यावरून कॉन्फिगरेशन लिहा असं देखील विचारलं जातं. सो दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. आता अजून एक एक्झाम्पल दाखवते मी. याच्यात आपण घेऊ निऑन घेऊ. हा निऑन, त्याचा सिम्बॉल आहे Ne, ॲटॉमिक नंबर आहे 10. ओके. आता हे 10 इलेक्ट्रॉन्स शेलमध्ये कशा पद्धतीनं त्याचं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं बघूया. फर्स्ट त्याचं सिम्बॉल आहे Ne, त्याच्या भोवतीनं सर्कल, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट. आता फर्स्ट शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आहे 2. सो 10 मधले 2 इलेक्ट्रॉन्स गेले फर्स्ट शेलमध्ये. उरले 8 इलेक्ट्रॉन्स. सेकंड शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉन्सची. सो उरलेले जे सगळे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत ते मी सेकंड शेलमध्ये दाखवणार. सो आता बघा कसं दाखवते. मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं, डायग्रॅम आपली छान दिसली पाहिजे. प्रेझेंटेशन बघितलं की तुमचा पेपरकडे, आन्सरकडे व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि ह्यासाठी रिप्रेझेंटेशन जे आहे तुमचं प्रेझेंटेशन ते मॅटर करतं. आणि हे अशा पद्धतीनं दाखवायचे. 2-2च्या पेअरमध्ये जनरली इलेक्ट्रॉन्स हे दाखवायचे. का? तेच सांगितलं की काउंट करायला एकतर आपल्याला इझी पडतं आणि ही डायग्रॅम दिसायला पण व्यवस्थित दिसते. सो हे झाली डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. आणि वर्डमध्ये जर तुम्हाला दाखवायचं झालं किंवा नंबर्समध्ये तर तुम्ही कसं दाखवणार? 2, 8. आलं लक्षात? सो आता तुम्ही हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीनं डायग्रॅमच्या थ्रू आणि नंबर्समध्ये देखील कसं दाखवायचं हे बघितलं. आता हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करायची. काही एलिमेंट्स घ्या, त्यांचे ॲटॉमिक नंबर्स घ्या आणि त्याचा यूज करून अशा पद्धतीनं शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, ज्याला आपण कॉन्फिगरेशन म्हणतो, तर ते तुम्ही प्रिपेअर करायचं आहे. अशी डायग्रॅम देतील तुम्हाला. सपोज आता हीच निऑनचीच डायग्रॅम दिलेली आहे आणि तुम्हाला विचारतील व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस निऑन, किंवा ह्या अशीच डायग्रॅम देतील आणि त्याच्यावरून त्याच्या नंबर ऑफ प्रोटॉन्स सांगा किती आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत. असे सगळे कुठलेही प्रश्न जरी विचारले तरी तुम्हाला ह्या डायग्रॅमचा रेफरन्स घेऊन सांगता आलं पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे. ओके. सो ही जी कन्सेप्ट झाली आपली आजची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपला तो आहे व्हॅलन्सीचा. तो देखील याच्याशीच रिलेटेड आहे. आता ही व्हॅलन्सी ही कन्सेप्ट ही तशी खूप मोठी आहे.
आणि इम्पॉर्टंट देखील आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी की 8th 9th 10th 11th 12th सगळीकडे तुम्हाला ह्या कन्सेप्ट्स विचारल्या जातात. तशीच ही व्हॅलन्सी देखील कन्सेप्ट आहे. डिटेलचा जो त्याची इन्फॉर्मेशन आहे ते आपण ह्याच्या पुढच्या भागात बघणार आहोत, कारण वेळ आपल्याला कमी पडेल आणि लेक्चर मग लेंदी होत जाईल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हॅलन्सी ही कन्सेप्ट शिकायची आहे.